चला तर मंडळी, आज बनवतो अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारे शेवभाजी. अगदी नॉर्मल असे साधे आपण रेग्युलर मसाले यूज करतो तेच मसाले आपल्याला इथे यूज करायचे आहेत. फक्त एक छोटीशी टिप आहे, हॉटेलमध्ये भाजी मिळते तशी भाजीची टेस्ट येण्यासाठी काय करायचं तर रेग्युलर मसाले म्हणजे आपण इथे मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता, जिरे आणि हिंग टाकून छोट्या कांद्यातला अर्धा कांदा टाकून घेतलेला आहे. छान असा फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर कधीही शेवभाजी बनवताना कांद्यापेक्षा टोमॅटो हा डबल घ्यायचा. तर मी इथे अर्धा असा टोमॅटो घेतलेला आहे. मोठा टोमॅटो आहे त्यामुळे अर्धा घेतलेला आहे. रेग्युलर जे मसाले यूज करतो पावडर मसाले जसं की हळद, तिखट, बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला ते टाकून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अगदी फक्त मिक्स करून घ्यायचं. पाऊण ग्लास असं पाणी ओतून घ्यायचं. व्यक्तीसाठी भाजी बनवतो तर पाऊण ग्लास पाणी हे पुरेसं होतं. तर मीठ टाकून छान खळखळ 1 ते 2 मिनटं हे मिश्रण उकळून घ्यायचं म्हणजे भाजीची टेस्ट अगदी परफेक्ट अशी येते. त्यानंतर दाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आणि दाण्याचा कूट ॲड करून घेतल्यानंतर शेव ॲड करून घ्यायची. अर्धा ते 1 मिनिटभर झाकून लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं. अगदी परफेक्ट अशी शेवभाजी तयार होते. चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.